नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनलवरती. मी आहे नीलम आणि आजचा आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील नवीन सरकारी भरतीची मोठी अपडेट म्हणजेच आदिवासी विकास विभाग भरती 2026 अंतर्गत तब्बल 416 जागांसाठी मोठी भरती होणार आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीमध्ये पगार देखील मिळणार आहे 40,000 रुपयापर्यंत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, पगार आणि आवश्यक कागदपत्रे एकदम डिटेलमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कधी सुरू होणार आहे ते देखील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. आदिवासी विकास विभाग येथे 416 जागांसाठी भरती 2026 याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य येथे चौकीदार गट ड पदांच्या 416 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी आपण ही व्हिडिओ एंड पर्यंत पाहणार आहोत. एकूण जागा असणार आहे 416. त्याच्यानंतर आदिवासी विकास विभाग वॉचमॅन भरती 2026 डिटेल्स काय असणार आहे. चौकीदार गट ड साठी 416 जागा लागणार आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे. उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केली असावी, म्हणजे 10वी पास असेल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. वयाची अट खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष असणार आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्षाची सूट असणार आहे. शुल्क जाणून घेऊयास. मागास प्रवर्गासाठी 1,000 रुपये असणार आहे, म्हणजे जे ओपन मध्ये आहेत. मागासवर्गीय किंवा अनाथ दिव्यांगांसाठी 900 रुपये असणार आहे. माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकसाठी शुल्क नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. वेतनमान असणार आहे 15,000 रुपये ते 47,600 रुपयापर्यंत. नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र. इम्पॉर्टंट डेट जाणून घेऊयात. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 27 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 मे 2026 आहे. आता जाणून घेऊयात हाऊ टू अप्लाय फॉर महा TDC भरती 2026. म्हणजेच आदिवासी विभाग भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे. या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज याच्यासाठी समोर तुमच्या एक वेबसाईटची लिंक दिली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. 2 अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहे. त्याच्या अंतर्गत बाकी कशाद्वारे स्वीकारले जाणार नाहीये. 3 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 मे 2026 ही आहे. 3 सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी कृपया ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल, म्हणजेच तुम्हाला अडथळा नाही येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे ही कोणकोणती लागणार आहेत. हे आता आपण जाणून घेऊयात इथे की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणकोणते लागणार आहेत. आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी लागणार आहे. त्याच्यानंतर शिक्षण प्रमाणपत्र देखील लागणार आहे. जात प्रमाणपत्र देखील लागणार आहे आणि रहिवासी दाखला देखील लागणार आहे. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत या भरतीसाठी. आता आपण जाणून घेऊयात शैक्षणिक पात्रता जरा डिटेलमध्ये. या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. 10वी पास देखील असणार आहे, 12वी पास देखील असणार आहे आणि पदवीधर हा उमेदवार पदवीधर असणे देखील आवश्यक आहे. तर ही होती सविस्तर माहिती आदिवासी विकास विभागाअंतर्गत निघालेल्या भरतीबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आदिवासी विकास विभाग भरती 2026 ही सरकारी नोकरीची खूप मोठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही व्हिडिओ तुमच्या नक्कीच मित्रांना शेअर करा. ही व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्कीच करसाल. मी अर्ज करणार. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.